जे म्हणतोस ते खरं असेल ना तर उद्या पार्टी देईन मी तुला. ठीक आहे, मग उद्या भेटल्यावरच बोलू. मला आता योचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की फॅशन डिझायनर रॉकीच्या मलेशियातल्या इव्हेंटसाठी लीड मॉडेल म्हणून माझी निवड झाली आहे. बाबा, एकदा का हा इव्हेंट सक्सेसफुल झाला ना की तुम्ही बघतच राहा. तुमची श्राऊ कुठल्या कुठे जाती येते. श्राऊ, तुला झालेला आनंद बघूनच खूप बरं वाटतंय. पण श्राऊ, ते जग खूप फसवं आहे. त्यामुळे जे काय करशील ना ते जपून कर. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. श्राऊ आता खूप समजूतदार झाली आहे. तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. आज संध्याकाळी जर भेटता आलं तर. तू सांग, तू सांगितलेल्या वेळेस आम्ही तिथे हजर असू. काँग्रेस मम्मी, काँग्रेस. कुठे चाललीस? मी योला भेटायला. तू योला भेटायला चाललीस? त्यामुळे 2 मिनिटं थांबा, मी पटकन तयारी करून येते. त्यांना तर याही गोष्टीचा विसर पडलाय की नील भाऊजी त्यांचे सख्खे भाऊ आहेत. एकदाही त्यांना वाटलं नाही भाऊजींना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं, त्यांची विचारपूस करावी. त्यांच्या या अशा वागण्याचा आम्हाला इतका त्रास होतो. रागिनी, जाऊ द्या ना वहिनी, अशा गोष्टी मनाला नसतात लावून घ्यायच्या. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अशा काही अटी आहेत ज्या मला मान्य नाहीत. त्या मला बदलून घ्यायच्या आणि म्हणूनच तुझ्या बॉसशी मला बोलायचंय. आता नीलबहिणीची तब्येत कशी आहे? म्हणजे आम्हाला पण त्यांना बघायचं होतं. ते परत लवकर येतील ना? नील भैयांची तब्येत बरी आहे आणि ते लवकरच घरी परत येतील. आणि रागिनी वहिनी? त्यांचं माहित नाही. पण त्या का नाही येणार आहेत? हे आम्ही आता तुला सांगू शकत त्याच्याने. आई विक्रमला भेटायला चालले. देऊ अगं. आई आई, मी खूप घाईत आहे. मी आल्यावर बोलू तुझ्याशी. हो, चल बाय. अजूनपर्यंत तुझ्या मुलीला एकही मोठा प्रोजेक्ट मिळालेलं नाही आणि जर तुझा अप्रोच असाच राहिला तर यापुढेही नाही मिळणार. तेव्हा अशी कुठली चूक करू नकोस, कारण जर माझे बॉस चिडले तर हे कॉन्ट्रॅक्ट हातातनं जाईल. तेव्हा कुठलीही अशी चूक करू नकोस. तुझ्या एका चुकीमुळे तुझ्या मुलीचं करिअर बिघडू शकतं. तुला यासाठीच माझ्या बरोबर यायचं होतं तर तू मला सांगायला पाहिजे होतंस ते. श्रावणी चूप. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करते मी. प्रत्येक वेळी तुला सगळं कळतं हा जो तुझा समज आहे ना तो चुकीचा आहे. तुझा बॉस किती वाजेपर्यंत येणार आहे? कुठल्याही परिस्थितीत मला त्यांना भेटायचं आहे. हे बघ मॉमी. मॉम प्लीज. मॉम चल आपण जाऊया. श्राव, हे बघ मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मॉम नाही, चल आपण जाऊया. उठ तू. अगं मॉम प्लीज. हो, मी तुला नंतर फोन करते. हा श्राव, आई मला त्यांच्याशी नाही, चल ग तू. श्राव, माझं जर तुझ्याशी लग्न झालं नाही तर माझी आणि माझ्या घरच्यांची बदनामी होईल, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते असं तुला वाटतं. आणि असंच जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. कुणाला काय वाटतं यापेक्षाही मला काय वाटतं याला मी जास्त महत्त्व देते. तुझं माझ्यावरचं प्रेम हा तुझ्या सुडाचा एक भाग होता, पण मी मात्र तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. सगळ्यांचा विरोध असतानाही तोही विरोध केला होता. पण माझा विश्वास ठाम होता, कारण तुझ्यातही एक संवेदनशील माणूस दडलेला आहे हे फक्त मला जाणवलं होतं. आणि म्हणूनच या रागाचं रूपांतर एक ना एक दिवस मी प्रेमात करेन याची मला खात्री होती.